जर तुम्हाला ना सकाळी डब्यासाठी आणि रात्री जेवणासाठी सुचलं काही नाही ना, तर अशा वेळेस ना तुम्ही ही डाळ दुधी भोपळ्याची भाजी बनवू शकता। इतकी हेल्दी पौष्टिक भाजी आहे, बनवायला खूप सोपी आहे। कुठलाही आपण कुटाणा म्हणजे मसाला वाटायचा कुटाणा नाही करणार, कुठलाही जास्त पसारा न मांडता अगदी सिंपल पद्धतीने ही डाळ दुधी भोपळ्याची भाजी मी आज बनवलेली आहे। सगळ्यांनाच माहिती आहे ही भाजी बनवायला खूप सोपी आहे। लागणारं साहित्य सुद्धा आपल्या घरच्या घरी असतं किचनमध्ये। तर चला बघू घेऊया याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी। तर इकडे मी दुधी भोपळा जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलाय आणि बारीक ह्याचे कट केलेत। ही वरची स्किन म्हणजे आपण याला सालपट बोलतो ना, हे मी ठेवले आहे। ह्याच्यामध्ये खूप गुणधर्म असतात, त्यामुळे मी हे ठेवून घेतलेले आहेत। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही याला काढू शकता आणि अशी आवडीनुसार कटिंग करू शकता। त्यानंतर इकडे मी चण्याची डाळ छानपैकी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। बघू शकता, अगोदर शिजून घेतली थोडीशी आणि मग तेच गरम पाण्यामध्ये याला ठेवून दिलेले आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे ही शिजली जाते। म्हणजे भिजवायला वेळ भेटला नाही ना, तर तुम्ही अशी झटकीपट गरम पाण्यामध्ये याला थोडंसं शिजून घ्यायचं। अगदी गाळ नाही करायची, थोडासा याच्यामध्ये कच्चापणा ठेवायचा। आणि हे जे गरम पाणी आहे ना, हेच आपण थोडंसं रश्याला वापरायचं। डाळीचंच पाणी आहे, खूप चव असते ह्या पाण्यामध्ये। ते जरा साईडला ठेवून घेऊया। त्यानंतर इकडे मी कांदा, मिरची, टमाटर आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, कारण ही भोपळ्याची भाजी ना मी सिंपल पद्धतीने करणार आहे, म्हणजे वाटण वगैरे करायचं नाही। त्यामुळे शेंगदाणे लसूण तर काही टाकणार नाहीत। हवं तर तुम्ही ही भाजी लाल मसाल्याची पण करू शकता, मिरची फक्त स्किप करायची। तर कढाई तापत ठेवलेले आहे, त्यामध्ये तेल तापत ठेवले, थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडंसं तडतडून झालं की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा, मिरची टाकायची, टमाटे टाकायचे आणि चांगल्या प्रकारे याला परतून घ्यायचं। डाळ भोपळ्याची भाजी ना, म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी ना खूप छान लागते, खायला इतकी खमंग लागते आणि विशेषमध्ये खूप गुणधर्म आहेत ह्या भाजीमध्ये। काही काही लोक तर दुधी भोपळ्याचं म्हणजे लौकी सुद्धा बोलतात त्याला, याचा ज्यूस सुद्धा पिला जातो, कारण की खूपच हा गुणधर्म भरपूर आहे याच्यामध्ये। तिकडे बघू शकता मी इकडे कांदा मिरची जिऱ्यासोबत परतून घेते। आता आपण याच्यामध्ये टमाटे टाकून घेऊया। लगेच टमाटे टाकायचं नाही, थोडंसं कांदा मिरची परतून झाली की मगच टमाटे टाकूया। आता याच्यामध्ये मी थोडे टमाटे टाकून घेते, म्हणजेच एक बारीक चिरलेला टमाटर टाकून घेतलेला आहे। आता तुम्हाला जर ही भाजी लाल मसाल्याची करायची असेल तर जिकडे मी मिरची वापरली ना ती फक्त स्किप करा, फक्त कांदा टमाटर जिऱ्यासोबत परतून घ्यायचं। सकाळच्या घाईमध्ये ना खूप सोप्या पद्धतीने अगदी झटकीपट तुम्ही ही भाजी बनवू शकता। आता आपण याच्यामध्ये ना काही बेसिक मसाले टाकून घेऊया, म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं। ह्या स्टेजवर मसाले टाकून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत 1 चमचा धना पावडर टाकणार आहोत। त्यानंतर आपण इकडे अर्धा चमचा हळद टाकणार आहोत, थोडासा गरम मसाला टाकायचा। परत एकदा सांगते, जर मिरचीची भाजी नको असेल ही, तर ह्या स्टेजवर जिकडे मी मसाले टाकते तिकडेच लाल मसाला तुम्ही टाकू शकता। आता इथे मी हळद टाकून घेतली, गरम मसाला टाकला, धना पावडर टाकलाय आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले। आता हे सगळं साहित्य आपण कांदा मिरची टमाट्यासोबत मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ सुद्धा आपण ह्या स्टेजवर टाकले, त्यामुळं छानपैकी कोटिंग भेटते मसाल्याला, चव येते। आणि मग थोडासा मसाला परतून झाला की याच्यामध्ये आपण ही जी थोडीशी शिजवलेली डाळ आहे ना ही टाकून घ्यायची आणि डाळ सुरुवातीला टाकायची अशी मसाल्यासोबत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। काय होतं, डाळीला एक छान कोटिंग लागते, सगळ्या मसाल्याची चव बसते डाळीला। नाही तर काय होतं, मग भोपळ्यासोबत जर टाकली ना मग बॅलन्स बिघडतो थोडा चवीचा। त्यामुळं अशी डाळ सुरुवातीला टाकून घ्यायची आणि मग हे आपली जी कटिंग केलेला भोपळा आहे ना तो टाकायचा आणि परत एकदा चारी बाजूने याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे बघा मस्त आता हे डाळीसोबत मसाल्यासोबत आपला हा दुधी जो आहे तो मिक्स झालेला आहे आणि छान कोटिंग लागली पूर्णपणे मसाल्याची डाळीची भोपळ्याला। तर बघा किती सुंदर दिसते भाजी, मस्त वाटते खायला। आणि
दुधी जी आहे ना ती जास्त गाळ शिजवायची पण आहे. याच्यामध्ये ना थोडासा वांगा असो किंवा दोडका असो, अगदी गाळ केलं ना मग ती खाण्यामध्ये ना काही इतकं म्हणजे खास वाटत नाही. त्यामुळं ना ह्याच्यामध्ये थोडासा याची स्किन जी आहे ना ती थोडीशी कडक ठेवायची. आता मी थोडंसं गरम पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घेते. म्हणजे डाळ शिजवलेलंच पाणी आहे हे. अगदी थोडा अर्धा कपाच्या अंदाजाने टाकून घेतले, कारण की डाळीचा जो कच्चापणा, हा जो भोपळा आहे हा सुद्धा मग शिजला जाईल. हे बघा आता मस्तपैकी मी इथं पाणी टाकून घेतलंय आणि झाकण ठेवायचं, स्लो गॅस करायचा आणि याला असं व्यवस्थित शिजून घ्यायचं. झटकीपट शिजली जाती, काही वेळ लागत नाही. हे बघा दुधी भोपळा कसा आपला शिजत चाललेला आहे. परत आपली जी डाळ उरलेला कच्चापणा सुद्धा ह्या रश्श्यासोबत शिजला जातो. ही भाजी तुम्ही वाटण करून सुद्धा करू शकता. तो सुद्धा व्हिडिओ मला वाटतं मी 1 हप्त्यापूर्वी अपलोड केलेला आहे. वाटण वगैरे करून मस्त दुधीची भाजी केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आता बघा आपली ही दुधी भोपळ्याची भाजी कशी परफेक्ट तयार झालेली आहे. मस्त एक रंग आलेला आहे.